मंचावरील सर्व विचारवंत व माझ्या बालमित्रांनो, मी काही जास्त बोलत नाही, थेट तुम्हाला कवितेकडे घेऊन जातो. मित्रांनो, मी ज्या कविता लिहित होतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं सुंदर तुमच्या कविता आहेत बाळांनो. कारण तुमच्या कविता वाचल्या मित्रांनो, पाहायला आणि इतका आनंद वाटला की असा उपक्रम कुठल्याही शाळेत मी पाहिला नाही. आणि चिंचाने सरांना हा जो उपक्रम घेतलेला मित्रांनो तो खूप खूप छान आहे. कारण प्रत्येक शाळेमध्ये साहित्यिक घडायलाच पाहिजे. साहित्यिक इतका छान असतो मित्रांनो, ते या देशाला दिशा देत असतो, म्हणून साहित्यिक झालं पाहिजे. तर माझी पहिली कविता बघा मी कशी लिहिली तुम्हाला सांगतो, कारण त्याच्यापेक्षा तुमच्या कविता सुंदर आहेत. मी माझ्या शेतात कामासाठी निघालतो, माझी पत्नी सोबत होती, पण कधी माझ्या खिशात एक कागद पांढरा आणि एक पेन कधी असायचा. कारण कुठं काय कधी काय बघितल्यानंतर काय सुचली काय सांगता येत नाही. माझ्या शेताकडे मी रानात पाळी घालायची होती, बैल वगैरे सगळं माझ्या हातात होतं. पण मित्रांनो, गावाच्या बाजूला गावाच्या कडेला एक सुंदर घर होतं एका गरीब माणसाचं. 2-3 पत्र, जरासं झोपडं, आणि त्याच्या समोर खूप अंगण होतं, झाडं होती भरपूर. आणि मित्रांनो, त्याच अंगणामध्ये एक छोटंसं बाळ खेळू लागलं. सुंदर होतं, गुटगुटीत. त्याच्या आईने त्याला एक तांदळाच्या भाताची मस्त भाताची वाटी दिली होती. ते खाऊ लागलं, भात खाऊ लागलं. त्या अंगणामध्ये तो भात सांडू लागला. मग ते सांडल्याला भात खाण्यासाठी चिमण्या आल्या, कावळे आले, ते भोवती सारा करता केला त्यांनी. मग त्या असा हात करत त्या भुरकन उडायच्या, झाडावर जायच्या, पुन्हा खाली यायच्या, पुन्हा ती शीत पडलेले खाते. मग ती आई दुरून बघू लागली, तिला सुंदर दिसू लागलं ती. आणि मग या अशाच कल्पना मित्रांनो, मग मी एक कविता लिहिली की ती आई त्या चिमणीला काय म्हणती. ही पहिली कविता आहे माझी. येग येग चिऊताई येग माझ्या अंगणात, येग येग चिऊताई येग माझ्या अंगणात, रांगतो ग माझा बाळ भरविल दूध भात, रांगतो ग माझा बाळ भरविल दूध भात. छटुकले त्याचे हात, छटुकले त्याचे हात, बघ कसा हलवितो, आलड आहे भारी, बघ तुला बोलावितो. बघ बघ त्याच्याकडे कसा गालात हसतो, बघ बघ त्याच्याकडे कसा गालात हसतो. जसा यशोदेचा कान्हा मला तसाच भासतो, जसा यशोदेचा कान्हा मला तसाच भासतो. फार रांगून रांगून, फार रांगून रांगून बाळ माझा ग थकला, पाळण्यात टाकताची बघ कसा ग झोपला, पाळण्यात टाकताची बघ कसा ग झोपला. बाळांनो, ही माझी पहिली कविता. आता याच्यापेक्षा कुठली तुमची कोणाचीही कविता कमी नाही बाळांनो.